पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मनपाने घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य केले जाते, परंतु घरकुलाचे बांधकाम न करता शासन प्रशासनाची फसवणूक करून 13 लाभार्थ्यांनी प्रत्येकी 2.5 लाख याप्रमाणे 3,25,00,000 एवढी रक्कम हडप केली। मनपाने आता संबंधितांना रक्कम परत न करण्याची नोटीस बजावली। रक्कम परत न केल्यास आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे नोटीसमध्ये स्पष्ट केले। विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या मतावर निवडून आलेले महायुती सरकारकडून महिलांसह मुलींचे संरक्षण पुरवण्यात अपयशी ठरत आहे। त्यामुळे राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। आगामी अधिवेशनात महिला सुरक्षेविषयी निर्णय घेण्यात यावा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे उद्धव सेनेच्या महिला शिष्टमंडळाने केली। औरंगजेबाची प्रशंसा करीत हिंदूच्या धार्मिक भावना भडकविणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिंदे सेना व भारतीय जनता पक्षाकडून पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली। देवपुरातील सप्तशृंगी कॉलनीत वास्तव्यास असलेले पोलीस कर्मचारी तुषार चिंते यांच्या घरात चोरट्यांनी धाडसी घोरपडी केल्याची मंगळवारी सकाळी उघडीस आले। अद्याप चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण 50 ते 60 हजारांचा ऐवज चोरून नेला। या घटनेनंतर आता पोलिसांची घरे सुरक्षित नाही, मग सर्वसामान्य नागरिकांच्या तर देवच आली असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे। धुळे तालुक्यातील सांजोरी गावामधून एका अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली। या प्रकरणी धुळे तालुका पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला। शिरपूर करवंद नाका परिसरात अज्ञात मोटरसायकलीच्या अपघातात एक जण जखमी झाला होता। त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते। उपचारादरम्यान त्याच्या सोमवारी मृत्यू झाला। या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। साक्री तालुक्यातील विठाई येथील जनता माध्यमिक विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले। साक्री तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत कला महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर येथे करमवीर आप्पासाहेब बोडसे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आंतरराज्य कला उत्सव 2024-25 मध्ये नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शडवेल कोर्टच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 2 चित्रांना रोख रक्कम व सन्मान चित्र प्रदान करण्यात आले।